नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्राच्या प्रत्येक घरातलं मनातलं पोटातलं एकदम खास कॉम्बिनेशन गरमागरम भाकरी आणि झणझणीत पिठलं. आता काही लोक म्हणतील अरे एवढं साधं जेवण, पण ज्यांनी खरं गावाकडचं पिठलं भाकरी खाल्लंय ना त्यांना माहीत आहे हे फक्त जेवण नाही, ही भावना आहे. पिठलं बनवण्यासाठी खूप काही लागत नाही. कांदा, जिरं, मोहरी, कढीपत्ता एवढंच आणि लसणाच्या 4 फोडी. तुम्ही जिरे थोडेसे अर्धे चमचे घालू शकता, मोहरी अर्धे चमचे आणि कढीपत्ता आणि कांदा लालसर व्यवस्थित भाजून घ्यायचा. कारण या जेवणात असते घराची चव, आईच्या हाताचं प्रेम, आजीच्या आठवणी आणि गावाकडच्या मातीचा सुगंध. आजकाल फॅन्सी फूड खूप आहे, पिझ्झा, बर्गर, पास्ता, पण 2 घास गरम भाकरी पिठल्याचे खाल्ल्याने जे आत्म्याला समाधान मिळतं, आहा हा. खरं तर महाराष्ट्रात पिठलं भाकरी हा पदार्थ नाही, ही एक इमोशन आहे. हे सगळं सांगताना तिथं आमचे धनी ओरडत होते मला, किती जोरात बोलतेस. पिठल्यामध्ये कढीपत्ता विसरायचा नाही हा. कढीपत्ता खूप महत्त्वाचा आहे, कारण कढीपत्ताची चव एवढी छान लागते पिठल्यामध्ये, मस्त. कढीपत्ता विसरू नका. त्या कांदा भाजताना हा व्यवस्थित परतायचा मंद आचेवर, नाही तर कांदा करपू पण द्यायचा नाही, कांदा कच्चा पण राहू द्यायचा नाही, व्यवस्थित. आता यात टाकूया हळद. हळद पडली की पदार्थाचा रंग बदलतो, जसं पगार आला की मूड बदलतो. आता ह्यात घालायचा गरम मसाला. हे ऑरेगॅनो नाही आहे, गरम मसाला आहे. मी ऑरेगॅनोच्या बाटलीत गरम मसाला घातलेला. चवीनुसार मीठ घालायचं, तुमच्या चवीनुसार. आणि मी पिठल्यामध्ये मिरची नाही घालत, लाल तिखट घालते, कारण की आमच्या ह्यांना आवडतो लाल तिखट. 1.5 चमचे लाल तिखट घालायचं. 2 ग्लास पाणी घालायचं, व्यवस्थित हलवून घ्यायचं. थोडीशी चवीनुसार गूळ पण घालायची. गूळ घातली की चव थोडीशी इन्हॅन्स होते, छान लागते. त्यामुळं मग त्यानंतर कोथिंबीर घालायची. आत्ताच पाण्यामध्येच कोथिंबीर घालायची, म्हणजे कोथिंबीरची चव उतरते पाण्यामध्ये, छान लागतंय पिठलं. कोथिंबीर पण घालायचं, व्यवस्थित हलवायचं. मग आता सर्वात महत्त्वाचा भाग बेसन. बेसन घालताना गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्यायची, कारण पिठलं स्मूथ असलं की खायला अजून भारी लागतं. पीठ घालताना सतत हलवत राहायचं. आता बघा हळूहळू पिठलं घट्ट व्हायला लागलंय. रंग, टेक्स्चर, सुगंध सगळा इतकं परफेक्ट वाटत आहे की आता भूक कंट्रोल करणं कठीण आहे. आता त्यात थोडेसे तीळ घालायचे. तीळ घातले की छान लागतात. अर्धे चमचे घालायचे, कारण की उन्हाळ्याचे दिवस आहेत, थोडेच तीळ घालायचे, छान लागतात मस्त. आता भाकरी करायला घेऊया. 1 वाटी पाणी घालूया त्यात, गरम पाणी. 2 वाटी जोंधळ्याचं पीठ असेल की 1 वाटी गरम पाणी त्यात घालायचं. छान आळं करून घ्यायचं, विहीर खणून घ्यायची. त्यात ते 1 वाटी पाणी, गरम पाणी जोंधळ्याच्या पिठात घालायची. व्यवस्थित कालवून घ्यायचा. हात नाही घालायचा, हात पोळतोय, म्हणून उलटण्यानं छान मिक्स करून घ्यायचं. जसं मी आता करत आहे, बघतच आहात. सवयीचं हळूहळू पाणी घालत घालत मळून घ्यायचं. एकदम पाणी नाही ओतायचं, आता ते होतंय, सगळं बिघडून जातंय. म्हणून थोडं थोडं पाणी घालत घालत असा गोळा बनवून घ्यायचा. बघा मी किती छान गोळा बनवला. असे गोळे तुम्हाला दाखवतच आहे. आता मस्त थापून घ्यायचा. वाव, मस्त मोठी होत आहे भाकरी. अशी भाकरी मोठी करून घ्यायची हाताने. बघा परात पण फिरत आहे, पण भाकरी पण मोठी झाली आहे. तिकडं गॅस चालू करायचा, तवा तापू द्यायचा आणि एक आपलं भाकरीचं कापड असतं ना, ते छोटंसं फाडून घेऊन ते पाण्यात घालायचं, कारण की त्या भाकरीला पाणी लावावं लागतं ना वर. असं छान भाकरीला पाणी लावायचं. बघा ते वरचं पाणी थोडं सुकलं की ते असं पलटायचं उलाटण्यानं. असे त्याला छान भाजलेले दिसतात ते लाल लाल फोडे. त्यात दुसरा गोळा तयार करायचा दुसऱ्या हाताने तिकडं. ती पण भाकरी थापून दुसरी भाकरी पण थापायला घ्यायची. अशी पलटून अशी दाबून दाबून फुगवायची भाकरीला. बघा मस्त फुगली आहे भाकरी. ही माझी पहिली भाकरी. ते मध्ये थोडंसं कट झालं वाटतं. अशी तर दुसरी भाकरी टाकली. ही भाकरी भाजेपर्यंत तिकडं आणि हे करायचं, बडवायचं. ही पण अशी पलटायची, थोडी थोडी दाबून घ्यायची. झाली तयार भाकरी. अशी गोल फुगलेली भाकरी मस्त लागते गरम गरम.
झुणका तयार झालेला आहे, पिठलं तयार झालेलं आहे. त्यात थोडासा तूप घालायचं. बघा, वाव, मस्त दिसा लागलंय, झणझणीत पिठलं आणि भाकरी. ह्याला म्हणायचं संपूर्ण जेवण.